निवृत्तीनाथांनी देखील नाथ परंपरेचा एक मोठी सुरुवात केली, ती परंपरा पुढे नेण्याचं काम केलं. अशा या भूमीला मी शतदा नमन करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कुंभमेळा एक आपली अशी प्राचीन परंपरा आहे की ज्या परंपरेला जगामध्ये दुसरी कुठली तोड नाही. खरं तर कुंभमेळा किती जुना आहे हे कोणालाच माहिती नाही. कारण आमचा सनातन विचार हा इतका जुना आहे की त्याचा उगम कुठे आहे आणि त्याचा अंत कुठे आहे हे आपल्याला माहिती नाही, हे जगात कोणाला माहिती नाही. आणि म्हणून रामायणात, महाभारतात किंवा त्याच्याही पूर्वी जी ग्रंथसंपदा तयार झाली, अशा ग्रंथसंपदेमध्ये देखील आमच्या कुंभमेळ्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. आणि आपण असं मानतो की ज्यावेळी समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनातनं निघालेलं अमृत हे ज्यावेळी जात होतं, त्यावेळी हे अमृत 4 ठिकाणी पडलं आणि त्या 4 ठिकाणी या कुंभमेळ्याचं आयोजन होतं. आणि आपण सगळे इतके नशीबवान आहोत की या ठिकाणी प्रयागराज असेल, उज्जैन असेल, हरिद्वार असेल, याच्यासोबत हे अमृत ज्या ठिकाणी पडलं ते ठिकाण आमचं त्र्यंबकेश्वर आणि नाशिक आहे. आणि म्हणून दर 12.5 वर्षाने हा कुंभमेळा या ठिकाणी आयोजित होतो. आणि संपूर्ण देशभरातनं संत, महंत, सर्व आखाडे, सर्व परंपरा या ठिकाणी येत असतात. कुंभमेळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही कार्य असेल तर ते अभिसरणाचं कार्य आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.